आई ही काय असते? जी डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते, जी डोळे मिटल्यासारखी प्रेम करते ती मैत्रीण असते, आणि जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना ती फक्त आणि फक्त आपली आई असते. अरे जगाच्या पाठीवरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी आपली आई असते. दृष्टांत आठवतो म्हणून समोर मांडून जाईल. गावामध्ये छोटंसं कुटुंब होतं, नवरा बायको आणि मुलगा. हृदयविकाराने बाप गतप्राण झाला. गतप्राण झाल्याच्या नंतर घरामध्ये मुलगा आणि आई दोघेच राहिले. मुलगा मोठा झाला, अमेरिकेमध्ये जॉब लागला. अमेरिकेमध्ये जॉब लागल्याच्या नंतर 6 वर्ष झाले, लग्न झालं, तिकडंच सेटल झाला. 6 वर्षानंतर आईला फोन केला आणि म्हणाला, आई तुला मी घ्यायला येतोय ग. अमेरिकेमध्ये आईला घेऊन गेल्याच्या नंतर राब राब ती माता माऊली घरामध्ये राबायची आणि दोघेही नवरा बायको ड्युटीला राबायचे. इतकी राबायची इतकी थकायची, तिला टीबी या रोगाची साथ झाली. टीबी हा रोग झाल्याच्या नंतर ती इतकी खोकायची की रात्रभर तिला झोप लागत नसे. एक दिवस त्या मुलाची बायको त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली की ह्या घरामध्ये एकतर तुम्ही राहताल नाही तर मी राहील, म्हणजे तुमची आई राहील किंवा मी राहील. तो म्हणाला काय झालं ग? त्यावेळेस ती म्हणाली, एकतर त्या ड्युटीमध्ये आपण राबायचं, कष्ट करायचे, 2 घास खाऊन सुखाचं घरी येऊन झोपेन म्हटलं की तुमची आई रात्रभर खोकते, मला मात्र झोप येत नाही. तो म्हणाला मी एक काम करतो, आईला म्हणतो तुला दवाखान्यामध्ये घेऊन जायचे आणि तिकडेच जंगलामध्ये सोडून येतो ग. आई हे सर्व आई बाहेरून ऐकत असते. ज्या वेळेस मुलगा बाहेर येतो, मुलगा म्हणतो आई तुला दवाखान्यामध्ये घेऊन जायचंय ग. दोघेही जण दवाखान्यामध्ये जाण्याकरिता निघतात. एका घनदाट जंगलामध्ये मुलगा गाडी थांबवतो, आईला खाली उतरवतो आणि म्हणतो आई मी ते मेडिकल किंवा दवाखाना आहे का बघतो ग. त्यावेळेस आई म्हणते बाळा 9 महिने 9 दिवस मी तुला माझ्या उदरामध्ये वाढवलं, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे हे मला कळणार नाही का? त्यावेळेस मुलगा म्हणाला काय झालं गाई? त्यावेळेस ती म्हणाली मला माहिती आहे तुम्हाला मला सांभाळण्याचा कंटाळा आलेला आहे, पण एक सांगू का, जसा आपण या जंगलामध्ये प्रवेश केलाय ना तसं मी झाडाचा पाला खाली टाकत आलेली आहे. तू त्याच रस्त्याने घरी जा, कारण या जंगलामधले कुत्रे कोल्हे तुला खाऊन घेतील रे बाळा. म्हणजे यावरूनच बघा की जगाच्या पाठीवरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी जी कोण असेल ना ती म्हणजे आपली फक्त आणि फक्त आई असते, फक्त आणि फक्त आई असते.